महाराष्ट्रात जे चांगलं ते सर्व बाजूंनी लुटण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रातील जमिनी पैसे देऊन ओरबाडणं सुरू, राज ठाकरेंचा घणाघात. लहान मुलांसह 70 लोकांचं वऱ्हाड निघालं दाओसला. आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंच्या दाओस दौऱ्यावर टीका. तर वऱ्हाड निघालं पण 2 लाख कोटी घेऊन येणार, प्रसाद लाड यांचं उत्तर. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता. महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञाताचा फोन. मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या लोकांचं संभाषण ऐकून फोन नंतर मुंबई पोलीस सतर्क. महाराष्ट्रातील डाऊनफुल सरकार सुसाट पेटलेलं आहे सुडानं आणि त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची, संजय राऊतांची प्रतिक्रिया. आम्ही ऑपरेशन केलं तर तुमचा सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही. राऊतांवरील मोतीबिंदूच्या टीकेनंतर अमोल मिटकरींना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा इशारा. अंतरवाली सराटीत बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे शब्दाबाबत चर्चा. सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुचवले. जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार. जरांगेंच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. तोडगा न निघाल्यास 20 जानेवारीनंतर आंदोलनामध्ये सहभागी होणार, कडूंचा इशारा. मंडल आयोग रद्द करा. नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी. तर 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार. मंडल आयोग कुणी रद्द करू शकत नाही. सरकारनं जरांगेंच्या दबावात निर्णय घेतल्यास आम्हीही रस्त्यावर उतरणार. ओबीसी नेते बबनराव तायवाड यांचा इशारा. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्ते हायकोर्टात. जरांगे सरकारला वेठीस धरत आहेत. जरांगेंवर फौजदारी कारवाईचे आदेश द्या, सदावर्तेंची याचिकेतून मागणी. दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यानं भाजपला जागा सोडावी लागणार, सूत्रांची माहिती. अनेक नेते भाजपच्या संपर्कात. काँग्रेसच्या 2 विद्यमान कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्र्यांचा लवकरच भाजपात प्रवेश, आशिष देशमुखांचा दावा. नागपुरात रेशीमबागमधील स्मृती मंदिरात आरएसएस आणि भाजपची समन्वय बैठक. संघ मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. लोकसभा निवडणुकीत स्थानिक स्तरावर देखील संघ भाजपला मदत करणार. उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद. नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, संजय राऊतांची माहिती. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. उद्या सुनावणीची शक्यता. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर पहिलीच सुनावणी. अंगणवाडी सेविकांच्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. संपामुळे 74,000 बालकांना फटका आणि महिलाही पौष्टिक आहारापासून वंचित, याचिकेतून दावा.